अरे कोण आहे, कुठली आहे ती आपल्याला माहिती असती तर मला आवडले असते तिचे डोहाळे पुरवायला, तिच्यावर गर्भसंस्कार करायलाच. तू शक्य आहे का त्या? तुला माहिती आहे आपण तिला भेटू शकणार नाहीये, बाळाच्या जन्मापूर्वीही आणि नंतरही. बर काय आम्ही भाऊ म्हणजे काय एकदम गावाकडे काय काम काढलं एकदम अचानक? म्हणजे आज्या काहीच बोललं नाहीये का तुला? ते होय, मी चौथाच नाही म्हणायचं ना. म्या कसं म्हणजे नाही, माझ्याने हे शक्यच नाही. तुम्ही तरी कसं मला सांगताय? तू जरा शांतपणे ऐकून घेणारेस का असे? आम्ही भाऊ बी त्याच कामासाठी आले होते. हो का? ते तर मनाचे डॉक्टर नाही का? नाही मन कळतं दुसऱ्याचं त्यांना, हे नाही कळलं. माझ्या मनाला कसं वाटेल हे समजल्यावर? शहरातल्या पोरींसारखी नाही म्हणाव मी, इतक्या उपरेटा काळजाची. तुम्ही तरी कसं मलाच येऊन सांगताय? तू जरा एका जागी बसून बोलतेस का राणी? राणी म्हणू, राणी. लईच दिलदार राजा, राजा हरिश्चंद्रच जणू. चाललंय सौताची राणी दुसऱ्याला द्यायला. उगं काही बोलू नको सांशे. तुला कुणाकडे कुणी देत नाहीये. तसं पाहिलं तर माझ्या बगर तुला कोणी सहन बी करणार नाही. तू बसून बोल ना एका जागी. हा, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये ना, पण बसून बी नाही आणि उभं राहून बी नाही. लय हट्टीपणा करतेस तू. हाव का? हट्टीपणा? वय हट्टीच आहे मी. पण का
माझा एवढा त्रास होतो का तुम्हाला? एवढी मोठी शिक्षा देत आहे. कोण शिक्षा देते तुला? आणि जर ही काय शिक्षा असेल ना, तर तर त्याचा त्रास मला बी नाही का? तुम्हाला कसला त्रास? तुम्ही तर दगडच आहात. नसल बी होत तुम्हाला बाई त्रास. पण त्या काय नाही, मी हे सगळं आज्याच्या कानावर घालणार आहे. अंशी, हे समजा सगळ्यात आधी आज्यानं सांगितलं मला. मनोहर, उठ ना. तू काय? आता ना मला एक स्वप्न पडलं. काय? असं मला कधीच झालं नव्हतं माहितीये. पण झालं काय? अरे काय स्वप्न पडलं मला माहितीये का? म्हणजे एक 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 मिनिट मी तू एक नाही पण मिनिट ऐक ना. एक मिनिट म्हणजे एक मिनिट मी थांब जरा. झोपेत इतके एक्साइटेड. नाही पाणी नको. मला इतकं मस्त वाटतंय. मी खूप खुश आहे माहितीये का? आणि एकदम असं स्वप्न पडलं. अगं पण काय स्वप्न पडलं? स्वप्नात ना मी प्रेग्नंट होते रे. हो खरंच. आणि एवढा आनंद झाला होता मला. नुसती प्रेग्नंट नव्हते तर मी त्या बाळाचं माझ्या पोटात असणं अनुभवलंय. मी तू त्याचं लाथा मारणं, इकडून तिकडे वळवळ करणं, हालचाल, असं कसं झालं ना. खरं मला खूप बरं वाटलं माहितीये. मी तू किती वाजलीत माहितीये? किती? 4. पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात ना. घ्या आता चहा घ्या की. आवाज काय करताय? चिवसाळा पापी बनवायचंय मला. घ्या ना. अंशी, बोला की. त्याच वेळेशी 2 दिवसापूर्वी काहीतरी बोललो होतो. हाव. मग त्यावर तू ठाम असं काही बोलली नाहीस. हे बघा मी हे बघ अंशी, त्या काही करत नाहीये आणि जबरदस्ती बी नाही. तू जो काही निर्णय घेशील ना तो शेवटचा असेल आणि त्यावर माझं काही बी म्हणणं नसेल. बघ
नाही म्हणलीस तर काही होणार नाही, पण एक सांगू का तुम्हाला? बोल ना बायडे. मला ना नेहमीच तुमचा लय अभिमान वाटलाय. गावातले शेतकरी बी तुमच्या सल्ल्या बिगर काय बी नाही करत. तुमच्यासारखा माणूस नवरा म्हणून मिळणं ही माझं भाग्यच समजते. त्यामुळे तुमच्यासाठी कधी बी काय बी करावं लागलं ना तरी बी मी नेहमीच तयार असेल. अंशी, कृपा करून मला पुन्हा पुन्हा हे सांगायला लावू नका. हे असलं काहीतरी नाही जमणार मला. मी पाया पडते तुमच्या. अंशी तू हे असं हंसे, हे अंशे, हा चिवलं बघ काय पाहिजे. वयाच्या अगं हाच तर फरक आहे ना आजी आणि बबन्यामध्ये. म्हणजे दोघही मन मिळवले, पण आज्याच्या मनाचा थांगच लागत नाही आणि बबन्या त्याच्या अगदी उलट सरळसोट स्वभावाचा. इनफॅक्ट म्हणूनच मी त्याच्याशी बोलायला गेलो. मग काय अंदाज आला का तुला? फिंगर्स क्रॉस्ड. होप फॉर द पॉझिटिव्ह रिप्लाय. अमेय, पण बघ हा, सगळं काही व्यवस्थित सुरू झालं आणि आज्यात चुकून कोणाला काही बोलून गेलं तर? डोंट वरी वेदू, आजी असं काही नाही करणार, मला खात्री आहे. फक्त ही प्रोसेस एकदा सुरू झाली ना की आपलं शेड्यूल चेंज होणार. म्हणजे मुंबईतलं राहणं कमी होणार, गावी जास्त जाणं होणार, पर्यायाने मन्याला भेटणं कमी होणार. त्यांनी याच्यावरनं काही अंदाज नको लावायला म्हणजे झालं. मी एक सुचवू तुला? तू इथून गावी जेव्हा जेव्हा जाशील ना तेव्हा तुझं इंटरनेट कनेक्शन ऑफ करत जा. नाही, हल्ली काय होतं, सोशल नेटवर्किंग साईट्सवर लास्ट व्हिजिटेड प्लेसेस मध्ये अगदी नकाशासकट सगळ्या जगाला कळतं कुठे आणि किती वेळा गेला होतास. म्हणून लग्न केलं मी तुझ्याशी. खरंच. ओ रिअली? हे असलं काही सुचलं सुद्धा नसतं बरं का मला. थँक्स फॉर रिमाइंडिंग मी माय प्रोफेशनल एथिक्स. यू आर मोस्ट वेलकम. आली व माझी माय. चिव, तुला काय सांगितलंय म्या? बाहेरून आल्यावर आधी 2 तांबे पाणी पायावर ओतायचं आणि मगच घरात यायचं. हाव ना? आणि मग? पण मी घरात कुठे गेलीये? हाव का? अगं गंमत करत होते तुझी. थांबा आलेच.
शानी ग माझी बायती. बोला, काही जेवायचा विचार आहे की? अगं थांब ना, मी तुला ना शाळेतली गंमत सांगणार आहे आणि मगच जेवण करणार. बर माय सांग. अगं तुला ती विद्या माहिती आहे ना, माझ्या वर्गातली? हा, ती कोल्हे डॉक्टरची पोरगी ना? हा तीच. तिचं काय ग? अगं आम्हाला ना शाळेत ऐनवेळी विषय देऊन निबंध लिहायला सांगितला आणि विषय कोणता होता माहितीये का? माझी आई. अरे वा, मस्तच की. मग? अगं मस्त काय, विद्याकडे पेनच नव्हता. मी तिला माझ्याकडचा जास्तीचा पेन दिला, कुणी माझं बाळ ते? पण तिला नीट लिहिताच आलं नाही. का मग? कारण तिला आई नाहीये ना. शांती मावशी तिची मावशीच आहे ना. वय रे लेकरा, पण माय मरून मावशी जगू म्हणतात का नाही? मावशी बी आईसारखीच असते. मी तिला तेच सांगितलं, पण ती म्हणती कशी, सृष्टी माझी मावशी तुझ्या आई सारखी नाही. एखाद्या वेळेस जेवायला नसलं ना घरी की तशीच झोपायला लावती. चिव, खरं सांगते का ग? खोटं बोलले तर कान मोठे होतील ना माझे. मग चिव, तू एक काम कर बर का, सुट्टीच्या दिवशी ना तिला आपल्या घरी घेऊन ये. हो नक्की. पण आई, शाळा सुटल्यावर तिला जेव्हा शांती मावशी घ्यायला आलती ना, तेव्हा विद्याने सांगितलं की चिवने मला तिचं पेन दिलं, तर शांती मावशीने माझं पेन मला परत द्यायला लावलं. उलट मलाच रागवली आणि म्हणाली असल्या सवयी नको लावूस आमच्या विद्याला. असं बोलली? आई मी फक्त थोडा वेळ माझं पेन दिलं. चुकलं का ग माझं? अजिबात नाही. तूच म्हणतेस ना की दुसऱ्याकडे एखादी वस्तू नसेल आणि आपल्याकडे असेल तर आपण त्याला द्यायची, मदत करायची. वय, जमलं तर दुसऱ्याला मदतच करावी कधी. म्हणजे मी चांगलं काम केलं ना? वय बाळा. बरं चला, जेवायचं ना? आवरा. आज्जा. अरे वा वा वा, शान माझं वा चिऊ. चला झटपट आटपा आणि जेवून घ्या. हा चला. अनु, तुला गेलंच पाहिजे का ग? हो, गेलंच पाहिजे. नकोय हे सगळे असले पाश. पाश, बंध आणि पाश यात काहीच फरक नाहीये. आहे ना, बंधाचं रूपांतर पाशात होतं आणि पुढे तेच खूप त्रासदायक ठरतं. ठीक आहे, मी नाही अडवत तुला, पण तू तुझं जाणं थोडा वेळ लावू शकतेस. अलका, अलका ते शक्य नाही आहे. इथून गेल्यावर पुढे कुठे जाणार आहेस तू? मी आता इथे तुमच्याकडे राहते हे फक्त तुला आणि तुझ्या कुटुंबियांना माहिती. हो, पण नुसतं गंमत आहे. यापूर्वी मी कुठे राहत होते, काय करत होते हे कुणालाच माहित नाही. अगदी तुला सुद्धा माहित नाही आणि तू ते कधी विचारायचा प्रयत्नही केला नाहीस. मग आताच कशाला हे सगळं जाताना? अनु, तू खूप हुशार आहेस का? याआधी तू पूर्वी कुठे होतीस हे विचारायची संधीच तुम्हाला मिळू दिली नाहीस आणि आता तूच विचारतेस.
मी पूर्वी कधी का नाही विचारलं? भविष्यात तू असा दगा देशील हे मला जर का आधी माहीत झालं असतं ना, तर तुझ्याशी निर्माण होणारे बंध मी पाश समजून कधीच तोडून टाकले असते. तुला खरंच काही वाटत नाही का ग? खरंच मला काहीच वाटत नाही. हलका काय आहे, माझ्या आयुष्यात आहे ना सतत खूप माणसं येतात. मी तुला त्यातलीच एक समजते. अलका, तुमच्या विस्कटलेल्या नात्याची घडी बसवण्यासाठी मी आले होते. ती बसवली. माझं काम संपलं. हो, आणि मग मी तुला माझी मैत्रीण, माझी बहीण आणि प्रसंगी माझी आई समजत होते ते सगळं. मला गेलं पाहिजे. अनु, अनु, तू अशी नाही जाऊ शकत अनु. अनु थांब ना ग. का मला गेलं पाहिजे मला? अनु, काय होत आहे मला ना? एकटं एकटं वाटतंय. असं वाटतंय माझं आता कोणीच नाही. आणि काहून ते? तुम्ही सांगितलेलं समजा डोक्यात घोळत राहते बघा. बरं वाटत नाहीये का तुला? नॉर्मली कसं होतं ना, आपल्या आजूबाजूला सगळं आपल्या मनासारखं घडत असेल, लोक खुश होतात, आनंदी होतात. पण मला की नाही, आजूबाजूला जर काही चांगलं घडत असेल तर भीती वाटते.